बघा अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष काय कसं वाटतं ट्रिप तुम्हाला? एकदम भारी. आता बघू पुढे एक्सपिरियन्स. जाम जाम फाटली आमची. आपण निघालो आहे कर्नाला एक्सप्लोर करायला. पण एक ट्विस्ट आहे, आज बाईकनी नाही, आजचा प्रवास होणार आहे थेट ट्रेननी. पण एक गोष्ट ठरली आहे, काही झालं तरी आज कर्नालाच्या माथ्यावर पोचायचंच. चला मंडळी, बॅग भरले, कॅमेरा रेडी आहे. आता बघूया आजचा ॲडव्हेंचर आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातोय. चला लेट्स गो. आम्ही फायनली आता पोचलो. हा एंट्री पॉईंट आहे. एंट्री पॉईंट आहे आणि आम्ही ट्रॅकला सुरुवात करू एकदम. आणि हा बघा, हे सगळे एवढी पब्लिक आमचे मित्र. मला दाखवतो पुढची जर्नी. आता ट्रॅकिंगमध्ये काय नवीन, काय कसा एक्सपिरियन्स कसा येईल, कारण का आता थोडं वाटलं आम्हाला की भाई कधी पहिल्यांदाच आलो आहे ना की असं ट्रेन वगैरे. आणि मी तर मोस्टली जास्त बाईकनेच राईड करतो वगैरे. आता कसं थोडा नवीन एक्सपिरियन्स भेटला आहे आपल्याला पण. आणि हे बघा, हे आमचे अध्यक्ष कसं आहे, म्हणजे कसं आहे एकदम पहिल्यांदा आलेलं आहे करणारा बघू शकतो. पण माझा पण एक्सपिरियन्स आहे, पहिल्यांदा ट्रॅकिंगला करतोय मी. हां, बघू आता कसं वरती चढेन की नाही. मला तर ट्रॅक बद्दल काय माहिती पण नाही. मी तर स्नीकर्स घालून आले. बघा भाई, फुल एस्थेटिक. आता वरती जाऊन भेटतो. हे बघा आमचे उपाध्यक्ष, बघा उपाध्यक्ष, हे अध्यक्ष, प्लॅन कॅन्सल करणारी बाई. चला गाईज, ट्रॅकिंग एकदम प्रॉपर वरती. चला गाईज, थोडं आता पुढे जाऊन भेटतो. कर्नाला हा फक्त ट्रॅक करण्यासाठी स्पॉट नाही, या किल्ल्यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. कोकण आणि देशाला जोडणाऱ्या जुन्या मार्गावर लक्ष देण्यासाठी हा परिसर महत्त्वाचा होता. आणि आज आपण याच इतिहासाच्या वाटावर चाललो आहे. आम्ही कधी प्रॉपर एकदम राईट प्लॅन करू आणि कधी चांगलं जाईल असं होणार नाही. आता बघा, पाऊस चालू झाला आणि अर्ध्याने छत्री आणले, अर्ध्याने रेनकोट आले. आणि आता थोडक्यासाठी आम्हाला रेनकोट घालायला लागणार आहे. बघा यार, पाऊस पण पाऊस सोय बघा आपले फुल 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 तयारीमध्ये, एकदम प्रॉपर तयारीमध्ये आलोय. रेनकोट वगैरे आणलोय, पण कसं थोडा कसं रेनकोट पण घालायला आता कंटाळा आलाय. बघू आता घालावं तर लागेल. पाऊस आलाय, ट्रेकिंगच्या स्टार्टिंगलाच पाऊस आलाय. मस्त पाऊस आला, पण वातावरण नाही, एकदम बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे. बघा, हा बघा वातावरण कसं. फायनली आता आम्ही एंट्री केले, आतमध्ये एंट्री केले. पण आता हे बघा, हे असं आहे. आता खाली एकदम आजचा म्हणजे आता एकदम काही वाटत नाही, पण आता वरती जाऊन ट्रॅक कसं आहे ते अजून एक्सपिरियन्स कोणालाच नाही, सगळी नवीन आहेत. आणि ॲक्च्युली हा कसं विकेंड नाही आहे ना, आम्ही मध्यांतर आलो आहे, तर गर्दी वगैरे कायच नाही. बघा पूर्ण खाली, हे आमचीच पब्लिक आहे, पूर्ण खाली आहे एकदम. आणि हळूहळू आम्हाला वरती जाऊन समजेल की कशी आहे सिच्युएशन, काय आहे, म्हणजे ट्रॅक कसं आहे, सगळं नवीन नवीन आहे. तर चला हळूहळू जाऊया पुढे. बघून असं वाटतं की बाई जाम वरती आहे, जाम वरती आहे. पण आता हलक्यात घेत होता काय जिरली एवढ्या वरती नाही नाही, साल्टे गेली तरी चालेल, पण रुतबा कायम राहिला पाहिजे. ती बघा कशी एकदम आहे रोड वगैरे. आणि ती लोक बघा किती एकदम घाईमध्ये आहेत. आणि मान मान आता मान काय प्रणय, मी असं तर ऐकलं नसतं एवढं तू असं बोलतोय तर. हा, मी असं तर ऐकलं नसतं. मिनलच्या नादी कोण लागू शकत नाही भाई, डॉन आहे डॉन. आता एकदम आता खालून एवढं खालून आलो, ऐसू लागला बाई, लागला रे. आता खालून आलं तर एकदम रोड कसं एकदम सरळ होता. आणि आता हे बघा, हे प्रॉपर ट्रॅकिंग चालू झाली आता.
मस्ती करता करता कधी ट्रेक पुढे सरकत गेला कळलंच नाही. पण जसजसं आम्ही वर चढत होतो तसा ट्रेल थोडा कठीण होत चालला होता. दम लागला आणि समोर बघा माझ्या कसं एकदम ही ट्रॅकिंग आणि चढते वेळी उदास. 5 मिनिटं बोलता बोलता भाई शाप होणार. हे बघा किरवा, बघा किरवा, हा बघा हिरवी खेकडी रे. रोहन येशील काय? ए तो बघ अडकला बघ. कसं वाटतंय ट्रॅक? भाई डेंजर आहे ट्रॅक. खाली एकदम वाटतंय की काय चांगलं आहे पण अरे या ना भाई ट्रॅकिंग बाय डेंजर. आता मात्र परिस्थिती थोडी बदलली होती. सुरुवातीला जोशात निघालो. आपली मंडळी आता प्रत्येक चढणीवर विचार करत होती आपण इथे आलोच का. पण मजा मस्ती करत एकमेकांची खेचत आणि मध्ये मध्ये दम घेत ट्रॅक पुढे सुरू ठेवला. आमचा मित्र त्याच्यासोबत ना आल्यापासून एक अवदसं लागले बघा. ट्रॅकिंगला भाई तो स्निकर घालून आला म्हणजे काय बोलायचं याला. त्याच्याकडे ट्रॅकिंग शूज आहेत तरी पण तो ट्रॅकिंग शूज न घालता चोरले गेले ना बाबा. हे बघा भाई 1200चे शूज आहेत भाई. ते 1200चे शूज पूर्ण ट्रॅकिंगसाठी. आणि त्यानं बघा भाई स्निकर घातला नाहीत आणि त्या अजून फोटो काढतात. पोरींसोबत फिरणं हा जे काय ते फोटोसाठी भरपूर जाम. पण नेचर बघा ना भाई काय कळसुबाईपेक्षा बेस्ट वाटतं या. बघा झाडं वगैरे. फक्त एवढंच की कळसुबाईचे ट्रॅकिंग कसे एकदम कशी हाय हिल आहे ना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये उंच शिखर आहे तो. आणि हा कसा अर्ध्या तासात कवर होतो ही ट्रॅकिंग. आणि छोटी ट्रॅकिंग आहे फक्त एवढंच की थोडं दगड्या वगैरे भरपूर आहेत आणि उंच आहे एकदम. शिखर छोटं आहे पण एवढंच की हळूहळू कारण का पोरी पण आहेत त्यांना पण बघावं लागतं. हळूहळू हेच चालतं. चला पुढे काय होतं ते तुम्हाला दाखवूच. इतका चढल्यानंतर मध्ये असा एखादा व्ह्यू मिळाला की थकवा थोडा कमी झाल्यासारखं वाटतो. पण हा फक्त छोटासा ब्रेक होता कारण पुढचा चढ अजून बाकी होता. गाईज आम्ही आता एवढं खालून वरती आलो आणि आमची चिरली शाप. खूप मोठा ट्रॅक आहे यार. ट्रॅक छोटा आहे पण वरती चढायला खूप मोठा आहे. पण मजा पण आली. पण ट्रॅक नवीन हे बघा पल्ली. कसा वाटला खाली येऊन? कधीतरी बॅग स्वतः घ्याल का नाही? हे नाटकात गाईज बघा कशी एकदम. तो पण एकदम पोरगा चांगला भेटला सभ्य म्हणून तो कामं ऐकतोय बघा. त्याची सगळी कामं ऐकतोय. दोस्ती हे आता तू लव मध्ये कशाला घुसते? समोर बघा काय भारी वाटतंय यार. हे बघा हा प्रदे कसं वाटतंय? समोर पण एकदम धुका वगैरे पाहिजे होता ना अजून. ॲक्च्युली आहे धुका वगैरे आहे. अजून वरती येईल काय माहीत नाही कसं आहे ते. आणि आम्हाला टाईम पण झाला भरपूर. लेट आलो आम्ही. सकाळी लवकर आलो पाहिजे होतं. पण बघा भाई काय वाटतं इकडे बघा. वाव खतरनाक वाटतं यार. मंडळी आतापर्यंतचा ट्रॅक खरंच सोपं नव्हता. प्रत्येक चढणीवर आमची अवस्था थोडी खराब होत चालली होती. मध्ये किती वेळा थांबलो, किती वेळा बस झाला असं वाटलं. पण या व्ह्यूजसाठी केलेली सगळी मेहनत इथे आल्यावर वर्थ झाली. आणि अजून आपण पूर्ण पोचलो नाही. यामुळे हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. काय आम्हाला वाटलं की पोचलो पण ॲक्च्युली अजून ट्रेक बाकी आहे. तो फक्त बघा हा फक्त एक पॉईंट आहे म्हणजे फक्त सेल्फी फोटोज वगैरे काढण्यासाठी पॉईंट आहे बस. आणि वाटलं की आम्ही पोचलो पण अजून ट्रॅक बाकी आहे वरती. थोडं दम लागलं आहे भरपूर जाम दम लागला आहे. आणि तुम्ही या ॲक्च्युली फिरून या.
ॲक्च्युली मजा आहे भरपूर इकडे. फक्त एवढंच की दम वगैरे लागला नाही पाहिजे. पण दम तर तुम्हाला लागणार आहे ऑब्वियसली. मजा आली यार. वसूल झाले आणि प्लस सोबत फ्रेंड्स होते तर अजून मजा येते. कारण का थोडे लोक बोलतात वगैरे एकत्र तर अजून खूप मजा येते. आणि हा बघा हा एक पॉईंट आहे, समोर जाऊन दाखवतो. इथं दम वगैरे राहतं इथं बसायला आहे. आणि हा एक पॉईंट, भाई काय पॉईंट आहेत बे, खतरनाक. हे बघा, हो भाई खतरनाक, भारी आहे यार. हा समोर बघा नदी, हायवे, हा मुंबई गोवा हायवे. दम लागला, वसूल झाले यार. कधी कधी रोजच्या धावपळीपासून दूर येऊन अशा ठिकाणी फिरणं गरजेचं असतं. कारण इथे आल्यावर मनाला जी शांतता मिळते ती कुठेच मिळत नाही. करा करा ॲक्शन. उगाचच नाटका काही जसं वाटतंय. आता पोचलो आम्ही, पण हे इकडे येऊ नका, ट्रॅक डेंजर आहे तिकडे. चला बघा कसं चढायला, बघा कसं हे सावकाश. अरे वरती जातो हलवलं. पोचलो, झालं आता समोर तुम्हाला दाखवतो. हे बघा पोचलो. गाईज फायनली आम्ही आलो वरती टोकापर्यंत. म्हणजे ॲक्च्युली टोक अजून वरती आहे, अजून चढायचा बाकी आहे. पण आम्ही त्याच्या पायथ्याशी आलो टोकाच्या. पण भारी वाटली यार, ट्रॅकिंग बेस्ट ट्रॅकिंग वर होती. आणि आलो आम्ही वरती आता. आणि हा बघा समोरचा नजारा. मिनल बरं वसूल झाली बाई, वसूल. वसूल झाले गाईज, वसूल झाले. अजून थोडासा ट्रॅक बाकी आहे. एकदम टोकावरती जाऊन तुम्हाला दाखवतो कसा वरचा नजारा, कसा एकदम भारी. चला मंडळी, आपण आता कर्नाला किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलोय. हा किल्ला साधारण 15व्या शतकापासून अस्तित्वात असल्याचं मानलं जातं आणि कोकणातून जाणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी त्याचं स्थान खूप महत्त्वाचं होतं. कर्नालाची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा समोर दिसणारा उंच सुळका. यामुळे हा किल्ला लांबूनही लगेच ओळखू येतो. आता इतिहास पुरे, एवढं ऐकून झालं. आता चला बघूया हा किल्ला प्रत्यक्षात आतून कसा आहे. गाईस हे सगळे पॉईंटसाठी एवढं स्ट्रगल करावं लागतं. तिथून एवढं जाणार, परत एवढं येणार, म्हणजे मेहनत तर आहे गाईस. बाय मंडळी, फायनली मी आलो आता आमच्या समोर. ह्या ट्रॅकिंगचा एंड पॉईंट आहे. आणि हळूहळू चढतोय आम्ही आता. ते तुम्हाला दाखवतो समोर. मिडलवाला रस्ता लय डेंजर होता. आम्ही विजिट तर करा भाई. मोस्ट व्हॅल्यू ऑफ मनी आहे भाई. व्हॅल्यू भाई मजा आली. पण आता हा ट्रॅकिंगचा लास्टच्या ट्रॅकिंगचा भाई लास्ट पॉईंट आहे. स्टार्टिंग आणि एंडिंगला इझी आहे भाई, मिडलला डेंजर आहे. जिरे तुमची नंतर बोलले अरे जिरवली चांगली झाली. आम्ही मस्त वरती आलोय आता भाई. पण खूप मजा आली. पण एवढं असं ॲक्च्युली कळसुबाईपेक्षा पण डेंजर आहे वाटते. जरा खाली दगड वगैरे आहेत ना, त्या साईडला एकदम हाय. म्हणजे हळूहळू चालाल तर तुम्ही आरामात येणार. पण हा एकदम लास्ट पॉईंट आहे. इथून हा लाची ट्रॅकिंग आहे पूर्ण. हे बघा इथून. आणि ह्याच्या खाली डेंजरस ट्रॅक खाली होता ह्याच्यापेक्षा. पण मजा आली भाई, वसूल झाले. आता तुम्हाला वरती हळूहळू चढतो ते दाखवतो कसं. आणि थोडं सिनेमॅटिक एन्जॉय वगैरे करा जरा. आता आम्ही आलो दरवाजाशी, म्हणजे लास्ट पॉईंटचा दरवाजा. ह्याच्या पुढे पूर्ण
वरची टोक आहे. पायऱ्या दाखवतो कशा आहेत तुम्हाला दरवाजाच्या. बघा ह्या पायऱ्या, ही आमची गँग. हा लास्टचा पॉईंट आहे. त्यानंतर आता वरती जाणार भाई. पूर्ण पैसा वसूल वरती जाऊन होणार आम्हाला. पूर्ण जो खालचा वातावरण आहे ना, हा जो वातावरण तुम्हाला आता जो दिसतोय तो वरून जाऊन एवढा भारी वाटेल ना, खतरनाक वाटेल. चला, हा दरवाजा आहे. हा आमचा मित्र उभा आहे. मेन दरवाजा पण आहे. अच्छा नाही सॉरी, अजून एक दरवाजा आहे दाखवतो. मंडळी माझ्यासमोर हा मेन दरवाजा आहे. हा मेन दरवाजा जो फोर्टचा एंट्री गेट आहे. तो नसता वरती वरती जायचा. भाई पण इथे थंड वाटतं एकदम खतरनाक. आणि हा ट्रॅकिंगचा लास्ट पॉईंट. हे बघा, ह्याच्यावरती चढणार आहेस तू? एवढंच आहे ना, वरती चढू शकते असं काय नाही. तर चढायचं आहे. भाई जाऊ बघा वरचा. वसूल झाले की नाही? तिथे काही गुफा आहेत म्हणजे त्यामध्ये पाण्याचे टाकेच आहेत ॲक्च्युली. म्हणजे त्यामध्ये पाणी वगैरे साठलं एकदम. हे बघा तो डायरेक्ट याच्यामध्ये ह्याच्या वरचा पाणी ह्याच्या खाली येतो. हा जा भरून पॉईंट आहे ना. पाणी भरायला पण ताण लागलं तिथं. पाणी भरायला पण जागा नाही बघा, एवढीशी जागा आहे. ट्राय करतो आणण्याचा. ताण तर भरपूर लागले तरी पण ट्राय करतोय. बघा हा जातोय. आणि हा सगळा ॲक्च्युली वरनं पाणी जो पावसात तर येतो ना खाली, तो डायरेक्ट इथंच पडतो. त्यामुळे हां हे बघा, हे नावं वगैरे बघा कशी लिहितात. काय नाव आहे? नाव दिसत नाही म्हणून, नाही तर त्याला व्हायरल केली असती. आणि आजकालची पोरं काही सांगता येत नाही भाई. पूर्ण जेवढं हिस्ट्रिकल आहेत प्लेसेस तिथे पूर्ण अशी नावं वगैरे लिहून पूर्ण घाण करतात यार. पण नजारा बघा ह्याच्या पुढे कसा एकदम खतरनाक यार. वसूल. मंडळी, अखेर आपण कर्नालाच्या माथ्यावर पोचलोय. एवढा ट्रॅक करून मध्ये कितीही थांबून इथे आल्यावर मात्र सगळा थकवा एका क्षणात निघून गेला. समोरचा व्ह्यू आणि आजूबाजूचे हे वातावरण खरंच इथपर्यंत येणं वर्थ होतं. तुला ट्रॅक कशी वाटली? आणि आमच्यासोबत सुजल, भानसे आणि कोहली होते, त्यामुळे अजून अप्रतिम. सुजल मुलं आम्ही एवढ्या युट्यूब चॅनलला आहोत, तुमच्या समोर दिसतोय. अजून ह्याच्यापेक्षा बेस्ट फिलिंग काय असेल? माझ्या फ्रेंडवर प्राऊड ऑफ यू. हो थँक्यू. दोघींना कसा वाटला एक्सपिरियन्स या ट्रॅकचा? होता, बेटर होता, छान होता. नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करूया. नक्की येऊ. नेक्स्ट टाइम कुठली ट्रॅक आहे? बस काय. आणि आता बघा काय समोरचं वातावरण बघा. स्क्रिप्ट काय नाही होती. नॅचरली ब्लॉग बनवते. बाय फुल सपोर्ट करा, कोणी पण असो. बस काय पोरगी बोलते ना, बस काय समजून घ्या तुम्ही पण. सपोर्ट करायला. बाय. तर मंडळी, मी तुम्हाला कसं एकदम क्लिअर दिसतोय काही सांगता येत नाही. पण आजचा ब्लॉग एकदम भारी झाला आहे. ट्रॅक पण एकदम भारी झाला आहे. आणि नवीन थोडं एक्सप्लोर करायला भेटलं आहे. आणि आम्हालाही पण, तुम्हालाही एक्सप्लोर करायला भेटलं आहे, आम्हालाही एक्सप्लोर करायला भेटलं. मला भीती वाटते की कॅमेरा पण असतो, हवा वगैरे पण, त्यामुळे मी घाईत बोलतो आहे. जर व्हिडिओ वगैरे तुम्हाला जर आवडला असेल तर कृपया करून सपोर्ट करा. तुम्ही कमेंट वगैरे करता तर मला पण वाटतं की भाई हा आपलं म्हणजे ब्लॉग चालतोय, चांगला चालतोय. मला पण बरं वाटतं. पण थोडं बरं वाटलं. आम्ही पण भरपूर दिवसांनी आलो फिरायला. मी लास्ट राईड गेलेलो इथे भीमाशंकरला. ती बाईक ट्रिपने गेलो होतो. आणि आज मी पहिल्यांदा ट्रेन ट्रिपने गेलो. आणि माझे सगळे स्कूल फ्रेंड आहेत. मी तुम्हाला दाखवतो, माझे सगळे स्कूल फ्रेंड आहेत, त्यांच्यासोबत मी पहिल्यांदा आलो. पण भाई खूप बरं वाटलं आम्हालाही. आणि मलाही बरं वाटलं की भाई यांच्यासोबत मजा वगैरे मला करायला भेटते. खूप मजा आली. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो ते कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब प्लीज करा, मलाही चांगलं वाटेल. चला गाईस, भेटूया
नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.